नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे मराठी बांधव काजूचा पॅकिंगचा व्यवसाय करत असतात आणि अशा ठिकाणी एखादा वयोवृद्ध परप्रांतीय हिंदी भाषिक येतो आणि तो तक्रारी करतो आणि हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकावर किंवा मराठी व्यापाऱ्यावर जर अन्याय करायचा, त्याला त्रास द्यायचा, त्याचा धंदा करू न द्यायचा असं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी गप्प बसणार नाहीये. मला आपल्या माध्यमातून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की जी व्यक्ती मनोरुग्ण आहे, जी व्यक्ती वारंवार तक्रारी करते, पोलीस प्रशासनाला वेठीस धरते, महानगरपालिका प्रशासनाला वेठीस धरते, अशाचा आपण बंदोबस्त करावा. महानगरपालिकेने महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये त्या बजाज नावाच्या मनोरुग्णास आपण दाखल करावे आणि तिथं त्याची तपासणी करून त्याला मनोरुग्णालयामध्ये दाखल करावं. अन्यथा पोलीस प्रशासनाने ज्याच्यावर मीटर सोसायटीतला मीटर जाळला, खंडणी मागितली आणि इतर काही गुन्हे आहेत, महिलेला मारहाण केली, अशा प्रकारचे गुन्हे आणि एनसी असताना सुद्धा आपण जर पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नसेल, स्वतः ज्या सोसायटीमध्ये तो राहतो, ज्या सोसायटीमध्ये आमचा व्यवसाय करतो, त्या सोसायटीने सुद्धा पोलीस प्रशासनाला 2023ला संबंधित व्यक्तीस तडीपार करावा म्हणून अर्ज केलेला आहे. त्याची कुठेही दखल घेतलेली नाही. तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण अशा व्यक्तीस तात्काळ तडीपार करावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. गेली 15 वर्षापासून या ठिकाणी आमचा हा पॅकिंगचा व्यवसाय चालू आहे आणि यामध्ये कोणालाही त्रास नाही, सोसायटीला त्रास नाही किंवा काही नाही. फक्त एक बजाज हा परप्रांतीय माणूस असून तो आम्हाला नाहक त्रास देत आहे आणि एवढा त्रास देत आहे की माझ्या सोन्याला सुद्धा त्यांनी पाठीमागं एवढं मारलं होतं की तिचे 7 टाके पडले होते. त्याप्रमाणे आम्ही त्याला पडदा बांधला की बाबा नको, हे आपल्याला त्रास देतोय तर आपण त्याच्याशी नको व्हायला. मग ह्या ठिकाणी एवढं असताना सुद्धा प्रत्येक पक्षाकडे आम्ही मागणी केली, महानगरपालिकेकडे मागणी केली, परंतु आता मनसेच्या संदर्भातून आम्हाला हा विषय आला तेव्हा मनसेने आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर आता आम्ही व्यवसाय करावा का नको करावा हा आमचा तरी आपल्या सगळ्या मीडियाला प्रश्न आहे. आता सगळे परमिशन माझ्याकडे आहे. आता शासनाने नवीन 1 तारखेपासून असा नियम काढला की फक्त दारू, नशेली पदार्थ सोडून प्रत्येक धंद्याला 24 घंटे परमिशन शासनाने दिलेलं तसा GR काढलेला आहे. आणि एवढा GR काढलेला असताना सुद्धा हा नाहक विनाकारण पोलीस स्टेशन, महानगरपालिका ह्या लोकांना धारेवर धरून त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळं आमच्या धंद्यावर नको ती विनाकारण संकट येण्याचा प्रसंग आहे. आता हे माझी सून, हा मुलगा, ह्या लोकांनी म्हणजे रात्रंदिवस म्हणजे या ठिकाणी कष्ट करून हे आम्ही उभा केलेला हा धंदा आहे. हा धंदा बंद करण्याच्या प्रयत्नातून तो आहे. संपूर्ण सोसायटीच्या आम्हाला परमिशन आहे, संपूर्ण सोसायटीला कोणालाही त्रास नाही किंवा रहिवासी आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत त्यांना कोणाला त्रास नाही किंवा रोडवर जाणाऱ्या येणाऱ्याला सुद्धा कोणालाही त्रास नाही. फक्त ह्या एकच माणसाला त्रास आहे. 2022-23ला यांनी खंडणी या स्वरूपानं आमच्याकडनं काही मागणी केली होती, पण ती नाकारली. किंवा आम्ही महाराष्ट्रीयन असताना सुद्धा आम्ही खंडणी कोणाला द्यायची, तर खंडणी मागण्याचा त्यांनी विषय तो सोडून दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला टार्गेट करण्याचा तो प्रयत्न केला आणि ह्या हिशोबाने तो नाहक विनाकारण मंत्रालयात जा, मंत्रालयात कुठेतरी लहान बाटली घेऊन तिथलं प्रशासन ताब्यात घे, तिथून प्रशासनाला रॉकेल ओतून त्याच्या ठिकाणी आपल्याला किडनॅप करायचं, म्हणजे जेणेकरून आमच्यावर कसा दबाव आणील, जसा दबाव आणता येईल या प्रयत्नात तो कायमस्वरूपी आहे आणि आजही तीच परिस्थिती आहे. तर या संदर्भात तो शासनाने किंवा हे मनसे आहे, मनसेच्या कार्यक्रमातून त्यांनी जे काय परप्रांतीयाचा जो मुद्दा धरला असेल ते ठीक आहे, आम्हाला त्याशिवाय काही देणं घेणं नाही. परप्रांतीय आहे का नाही हा आम्ही माहिती नाही, परंतु हिंदीतून असं नाहक विनाकारण शिवीगाळ करणं, इथले कामगार आहेत त्या कामगारांना टॉर्चर करणं, त्या लेडीज आहेत त्या लेडीजचे फोटो काढणे आणि नको ते विनाकारण हे महाराष्ट्रीयन लेडीज आहेत, तर ह्या महाराष्ट्रीयन लेडीजला प्रत्येकाला आपली इज्जत प्यारी आहे. परंतु या संदर्भातून सुद्धा तो एवढा आम्हाला टॉर्चर करीत आहे, तर याची प्रशासनाने दखल घ्यावी. एक तर आम्हाला धंदा बंद करायला सांगा शासनाने, मराठी माणसाने सांगा, ते आम्ही त्यांचं ऐकू, परंतु परप्रांतीयाचं आम्ही काही ऐकणार नाही. तुम्ही सांगितलं की तक्रार केलेली आहे 22-23ला ना, 22-23ला 16 पासून चाललेला आहे. पोलिसांकडून काय ते म्हणतात ते आता मागितल्यानंतर तुम्ही आम्हाला ट्रॅप करा, पण ट्रॅप करा. तो एवढा चालाक माणूस आहे, तो आज मीटर सुद्धा जाळण्याचा प्रयत्न तो करतोय. आज मीटर सुद्धा जाळण्याचे त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. पडदा चाकूने चालवा, म्हणजे असं धारदार शस्त्राने पडदा कापणे, नाहक विनाकारण असे काठीनं धक्के मारून ते असणारे ते काय डबे, आमचे मालाचे डबे आहेत ते डबे ढकलून देणे, अशा प्रकारचा अनेक प्रकारचा त्रास करतोय.
काय त्याच्याकडे नेमकं हे करण्यामागचं काय उद्देश आहे? त्याचं करण्यामागचा उद्देश एकच आहे की आमचा धंदा बंद पाडा पैशाची मागणी आणि पैशाची मागणी करीत असल्यामुळे आम्ही ते देऊ शकत नाही. कारण का माझाच हा पॅकिंगचा धंदा आहे, निदान त्याच्यामुळे माझं पोट भरतंय. आता त्याला माझं कुठून देणार आहे मी पैसे त्याला? तर ती पैसे न दिल्यामुळं हा त्याने तो केलेला हा विषय आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. आणि पाठीमागं बघा 9% ह्या हिला पडले, त्याची एनसी केली आम्ही. म्हणजे ती पाठीमागं होती त्यावेळेला 9% तिला पडले, तर त्याची एनसी केली, त्याला अरेस्ट झाला, सगळं झालं. त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून गेले. बॉन्ड संपसवर तो शांत बसतो. बॉन्ड संपले की परत चालू, बॉन्ड संपले की परत चालू. सिनियर सिटीजन म्हणून सिनियर सिटीजनच्या नावाखाली तो जाणून बुजून तो आम्हाला त्रास देत आहे. त्यांच्या बाबतीत 2012-13 पासून आम्ही तक्रारी करत आहोत. तो परप्रांतीय असून आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत. गेले अनेक वर्षापासून आमचा इथं व्यवसाय आहे. 16-17 वर्षापासून आमचा इथं व्यवसाय आहे. तो व्यवसायामध्ये तो मुद्दामून जाणीवपूर्वक आम्हाला पैसे मागून, खंडणी मागून आमच्याकडे अशा तक्रारी, खोट्या तक्रारी प्रशासना करत आणि ते न झाल्यावर ते मंत्रालयात जाऊन कुठे काहीतरी हे करून प्रशासनाला ते वेटीस धरतात. आणि सिनियर सिटीजन म्हणून ते नाहक प्रशासनाला त्रास देतात, आम्हालाही त्रास देतात. दररोज काय ना काय प्रकार करणे. माझ्या व्यवसायाचं जे मीटर रूम आहेत त्यांनी स्वतः जाळलं, त्याच्यावर FIR केली. वारंवार आम्ही त्यांना विचारपूस करायला गेलं तर मधल्या काळामध्ये त्यांनी माझी वाईफ त्यांच्यावर देखील हल्ला केला. ते वारंवार तक्रारी करते, पण ते अक्षरशः त्यांना पोलीस प्रशासनाची त्यांना भीती राहिलेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय करायला आम्हाला भीती वाटायला लागली. त्यांना पोलीस प्रशासन काही करत नाहीये, फक्त तेवढ्यापुरते कारवाई करून त्यांना पुढे काही होत नाही. मग आम्ही मराठी माणसाने व्यवसाय करावा की नाही करावा एवढीच तुमच्या मार्फत आमची विनंती आहे. मग आम्हाला सर्व प्रशासनाकडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.